जय हिंद. मी सना देशमुख, काँग्रेस नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिका. 6 मे रोजी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत एक ठराव मंजूर करण्यात आला. तो ठराव म्हणजे गेल्या 30 वर्षापासून मीरा भाईंदर शहराच्या प्रवेशद्वारावर दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तेथून दुरुस्तीसाठी हटवण्याचा. आमचा याला विरोध होता आणि तो आजही आहे. पुतळा दुरुस्तीसाठी हटवायचा हा ठराव मंजूर झाला, पण याची स्पष्टता देण्यात आली नाही की तो पुतळा परत केव्हा येणार आणि तो परत आल्यावर त्याला तेथेच परत बसवले जाणार की नाही. हा पुतळा केवळ एक शिल्प नाही, तर तो या शहराची ओळख आहे. या शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या स्वाभिमानाचा विषय आहे. या शहराचा इतिहास, अस्मिता आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात आणि देशात अनेक हेरिटेज स्ट्रक्चरची जी दुरुस्ती असते ती ऑन साईट होते. असाच ऑन साईट रेस्टोरेशन महाराजांच्या पुतळ्याचा का करण्यात आला नाही? पुतळा तात्पुरती हटवताय म्हणताय, पण उद्या जागा नाही म्हणून त्याचा कायमचं स्थलांतर करणार का याची स्पष्टता आम्हाला अजून भेटलेली नाही. पुतळा जर दुरुस्तीसाठी नेत असाल तर त्याला परत किती दिवसात आणणार आणि आणल्यावर त्याला कुठे स्थापन करणार? जर दुरुस्तीच्या नावाखाली पुतळ्याच्या रिलोकेशनचा कोणताही हिडन अजेंडा असेल तर त्याला या शहराची जनता स्वीकारणार नाही. एक अजून महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे की पालिकेत वारंवार सांगितलं जातंय की पुढेच काही अंतरावर एक भव्य महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. जर एक नवीन भव्य पुतळा उभारला याचा अर्थ जुना पुतळा हा निरर्थक होतो का? जर आपण नवीन मंदिर बांधली तर जुन्या मंदिराला टाळं लावतो का? नवीन संसद बांधली गेली तर मागची जी जुनी संसद होती ती काय पाडली गेली? जुन्या वास्तूंना, स्मारकांना आणि प्रतीकांना इतिहासाचे मूल्य असते, परंपरा असते आणि लोकांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात. हा पुतळा 30 वर्षापासून त्या ठिकाणावर स्थापन आहे. अनेक आंदोलनं करून तो पुतळा तेथे बसवण्यात आला आहे. या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जुन्या आठवणी त्या पुतळ्याशी जोडलेल्या आहेत. शहरातील मुलांना शिवरायांची ओळख त्या पुतळ्याला बघून झालेली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचा पुतळा मेट्रोचा ब्रिज आणि MMRDAच्या पुलाच्या खाली आलाय म्हणून त्याचे स्थलांतर करावे लागणार हा मुद्दाही पुढे येत आहे. या ब्रिजच्या आणि उड्डाणपुलाच्या प्लॅनर्सला माझा एक सरळ प्रश्न आहे. तुम्ही वर्षानुवर्षे तेथे प्लॅनिंग केली, त्यावेळेला महाराजाचा तेथे विराजमान असलेला पुतळा त्याचे जतन करण्याचे तुमच्या लक्षात आले नाही? तुमची दूरदृष्टी एवढी होती की तो 4 पदरी पूल जो नंतर 2 पदरी होतो असा विश्वाचा 8वा अजुबा असलेला पूल तुम्ही दूरदृष्टी ठेवून उभारला, तर महाराजाच्या पुतळ्याचं जतन करण्याची दूरदृष्टी तुमच्यात आली का नाही? आणि येणारही कशी? कारण ती असण्यासाठी इच्छाशक्ती लागते, महाराजांसाठी प्रेम लागतं. त्याची कुठेतरी कमी मला येथे दिसते. बघा, विकासाला आमचा विरोध नाही, मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा आहे, पण विकासाच्या आडमध्ये जर शहराच्या इतिहासाला हटवण्याचा प्रयत्न करत असाल, जर असा प्रयत्न केला जात असेल तर तो आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. महाराजांना शिफ्ट करण्याचा प्रश्न नाही आहे. हा शहराच्या अस्मितेचा विषय आहे आणि शहराच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड होणार नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल निर्णय घेण्याच्या अगोदर या शहराच्या जनतेला विश्वासात ठेवणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. या पुतळ्यासंबंधी होणाऱ्या प्रत्येक कामात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. या शहराच्या प्रत्येक व्यक्तीला या प्रश्नाचे उत्तर मिळायला पाहिजे की महाराजांच्या पुतळ्याचे ऑन साईट रेस्टोरेशन का होऊ शकत नाही, आणि जर दुरुस्तीसाठी पुतळा न्यायचाच असेल तर तो किती कालावधीत परत येणार आणि परत आल्यावर तो त्याच जागेवर स्थापन होणार की नाही याची सविस्तर माहिती आणि लेखी हमी प्रत्येक व्यक्तीचा, या शहराच्या प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि ती माहिती त्यांना झालीच पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी महाराजांचे हे मावळे सदैव तत्पर राहतील आणि पाहिजे ते पाऊल लोकशाही मार्गाने उचलतील आणि महाराजांच्या पुतळ्याचे संरक्षण नक्कीच करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.